छात्रों, सभी को स्वागत। इस दिवस उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद जी लिखित बड़े घर की बेटी गद्य भागों के भाग 3 के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। लाल बिहारी सिंह और आनंदी के बीच की के कारण झगड़ा हुआ, उसके बारे में हम भाग 2 में हम जानकारी प्राप्त किया है। उसके कारण आनंदी लाल बिहारी का वर्तना से डर गई। गुस्से के कारण लाल बिहारी सिंह ने आनंदी की ओर खड़ाऊ से फेंकता झगड़ा हुआ। देखिए भाग 3 में देखिए, श्रीकंठ सिंह शनिवार को घर आया करते थे। श्रीकंठ सिंह इलाहाबाद में काम करता है, एक दफ्तर में काम करता, BA डिग्री प्राप्त किया था। नियमानुसार शनिवार घर आता, ನಿಯಮದ ಅನುಸಾರವಾಗಿ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರದಂದು ಊರಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ। ಈ ನಡೆದಂಥ ಘಟನೆ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹನಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಘಟನಾ घटित हुआ था। बृहस्पति को यह घटना हुई थी, गुरुवारದಂದು ಈ घटನೆ ಆಯಿತು। लाल बिहारी सिंह और आनंदी के बीच झगड़ा हुआ था। उस घटना हुआ 2 दिन तक आनंदी कोप भवन में रही। 2 दिन ಈ ಕೋಪದಲ್ಲೇ ಆನಂದಿ ಕಂಡ ಬರಲಿ, ನಡೆದಂಥ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸೋಣ। इंतजार कर रही श्रीकंठ सिंह को, घटित हुआ इस घटना को उसके सामने विवरण देने के लिए इंतजार कर रही थी। ना कुछ खाया ना पिया, 2 ದಿವಸ ಊಟ ನೀರನ್ನು ಸೇವಿಸಿರಲಿಲ್ಲ ನಡೆದಂಥ ಈ ಘಟನೆ ಕಾರಣದಿಂದ। ಉನ್ಕಿ बाट देखती रही, ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹನ ದಾರಿಗಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇತ್ತು। बाट ಅಂದರೆ ದಾರಿ, ಬರುವಿಕೆಗಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇತ್ತು। अंत में शनिवार को वो नियमानुसार संध्या समय घर आए और बाहर बैठकर कुछ इधर उधर की बातें। ಸಂಜೆ ಸಮಯದೊಳಗೆ ಬರ್ತಾರೆ ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಹ। ಬಂದ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಊರಿನಲ್ಲಿ ಪರಿಚಯ ಇರುವವರನ್ನೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿಸ್ಕೊಂಡು ನಿಧಾನವಾಗಿ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾನೆ। इधर उधर की बातें, कुछ देश काल संबंधी समाचार तथा कुछ नए मुकदमे आदि की चर्चा करने लगे। यह वार्तालाप 10 बजे रात तक होता रहा। देखिए 10 बजे रात वार्तालाप चलता। ನಡೆದಂಥ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದು मीटिंग ಅಂತ ಕರೆಯಲಾಗುತ್ತೆ। गांव में पत्र पुरुषों को इन बातों में ऐसा आनंद मिलता था कि खाने पीने की भी सुधि न रहती थी। श्रीकंठ को पिंड छुड़ाना मुश्किल हो जाता था। ये 2-3 घंटे आनंदी ने बड़े कष्ट से काटे। घटित हुआ घटनाओं को श्रीकंठ सिंह के सामने विवरण देने के लिए इंतजार कर रही थी। ನಡೆದ ಘಟನೆಯನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇತ್ತು आनंदी। देखिए किसी तरह भोजन का समय आया, पंचायत हुई। देखिए पंचायत हुई, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಪಂಚಾಯತಿಯನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ। ನಡೆದ ಘಟನೆಯ ಬಗ್ಗೆ, घटित हुआ घटनाओं के बारे में, आनंदी और लाल बिहारी के बीच घटित हुआ घटनाओं के बारे में एक पंचायत हुई। एकांत हुआ, ಸನ್ನಾಟ ಛಾಯ ಹುವ, ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಶ್ಶಬ್ದ ವಾತಾವರಣ ಉಂಟಾಗುತ್ತೆ। ಆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡುವ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ, ಪಂಚಾಯಿತಿಯನ್ನು ಮಾಡುವ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ तो लाल बिहारी ने कहा, भैया आप जरा भाभी को समझा दीजिएगा कि मुंह संभाल कर बातचीत किया करे। लाल बिहारी ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಣ್ಣ ಸ್ವಲ್ಪ ಅತ್ತಿಗೆಗೆ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಹೇಳಿ, ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಬದ್ಧತೆ ಇರುವ ಹೇಳಿ, ಮಾತನ್ನು ನೋಡಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಅಣ್ಣ, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಅನರ್ಥವಾಗುತ್ತೆ ಅಂತ लाल बिहारी ಹೇಳ್ತಕ್ಕೆ। भैया आप जरा भाभी है बत्ती समझा दीजिए कि तिಳಿ ಹೇಳು, मुंह संभाल कर बातचीत किया करे। बातचीत ಅಂದರೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ। नहीं तो एक दिन अनर्थ हो जाए, ಇಲ್ಲ ಒಂದು ದಿವಸ ಅನರ್ಥವಾಗುತ್ತೆ ಹೇಳ್ತಾರೆ लाल बिहारी। बेन मारो सिंह ने बेटे की ओर साक्षी दी। देखिए लाल बिहारी सिंह के पिता
बेटा बेनीमाधव सिंह बी छोटे बेटा के ओर से ಕಾಂತ ತನ್ನ ಮಗನ ಪರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ बेनीमाधव सिंहನು ಕೂಡ हाँ बहु बेटियों का यह स्वभाव अच्छा नहीं कि मर्दों के मुंह लगे देखिए बहु ಅಂದರೆ ಸೊಸೆ ಸೊಸೆಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಗಂಡಸರು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಮಧ್ಯೆ ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಹೌದು ಹೌದು ಅಂತ ಲಾಲ್ ಬಿಹಾರ್ ಸಿಂಹನ ಪರವಾಗಿ बेनीमाधव सिंहನು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ ಕಾಕ लाल बिहारी वो बड़े घर की बेटी है तो अब भी कोई कुर्सी कहा नहीं है ದೊಡ್ಡ ಮನೆ ಮಗಳು ಸರಿ ಆದರೆ ನಾವು ಕೆಲಸಗಾರರಲ್ಲ ನಾವೇನು ಯಾರೋ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಗ್ ಹೇಳ್ತಾನೆ श्रीकंठ ने चिंतित स्वर में पूछा आखिर बात क्या हुई श्रीकंठ सिंह ಮನೆಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಡೆದಂತ ಘಟನೆ ಅವ್ರು ಹೇಳೋದು ಕೇಳ್ಕೊಂತ चुपके सुन रहा है श्रीकंठ सिंह लाल बिहारी सिंह का बात भी सुन रहा है बेनीमाधव सिंह का बात भी सुन रहा है आनंदी नहीं कहा रहा है आनंदी ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ सुन रहा है श्रीकंठ ने चिंतित स्वर में पूछा आखिर बात क्या हुई लाल बिहारी ने कहा कुछ भी नहीं यो ही आप उलझ पड़ी में जगड़ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಇದರ ಜಗಳ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಹೇಳಿ ಸಂಪೂರ್ಣ ರೂಪ में नहीं कहता है पूर्ति ಹೇಳೋದಿಲ್ಲ मैके के सामने आप लोगों को कुछ समझती नहीं श्रीकंठ कापी कर आनंदी के पास गए ये पंचायत खत्म होने के बाद श्रीकंठ सिंह खाना खाने के बाद ಊಟ ಆದಮೇಲೆ ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾನೆ ಆನಂದಿ ಎಲ್ಲ ವಿವರಣೆಯನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಗಡಿತವಾಗಿ घटनाओं के बारे में सविस्तार रूप में कहती है श्रीकंठ कापी कर खाने आनंदी के पास गए वो बड़ी बैठी थी यह हजरत भी कुछ तीखे थे आनंदी ने पूछा चित्त तो प्रसन्न है आनंदी ಹೇಳ್ತಾಳೆ ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ಚಿತ್ತ तो प्रसन्न है ಈಗ ನೀವು ಸಮಾಧಾನದಲ್ಲಿದ್ದೀರಾ ಹೇಳ್ಬೋದಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ श्रीकंठ बोले बहुत प्रसन्न है पर तुमने आजकल घर में यह क्या उपद्रव मचा रखा है ನಾನು ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದೀನಿ ಆದರೆ ನೀನು ಏನಿಲ್ಲ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ ಉಪದ್ರವ ಹೂವ ಜಗಳ ಹೂವ ನಾನು ಸಂತೋಷವಿಲ್ಲ ಈ ಥರ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಲ್ಲ ಹೇಳ್ತೇನೆ श्रीकंठ सिंह आनंदी की त्योहारी पर बल बढ़ गए झुंझलाहट के मारे बदन में ज्वाला सी दहक उठी ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಆನಂದಿ ಕೂಡ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ बोली जिसने तुमसे यह आग लगी है उसे पाओ मो जुलूस दो श्रीकंठ इतनी गरम क्यों होती हो बात तो कहो ಯಾಕೆ ಕೋಪ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಗರಂ ಅಂದರೆ ಯಾಕೆ ಕೋಪ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಏನು ನಡೀತು ಹೇಳು ಅಂತ ಯಾರು श्रीकंठ सिंह ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ ಕಾಕ बताई उस विचार के बारे में बताई आनंदी क्या कहो ಏನಂತ ಹೇಳಿ ಈ ಥರ ಆಯಿತು यह मेरी बाग का और है नहीं तो गवार चोक्रा गवारನ ಹಳ್ಳಿಯ ಹುಡುಗ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಈ ಥರ ಜಗಳ ಮಾಡ್ದ झगड़ा किया जिसको चपरासीगिरी करने का भी शहूर नहीं देखिए ಆತ ಜವಾನನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಯೋಗ್ಯನಾಗಿಲ್ಲ ಯಾರೋ ಈ ಚೋಕ್ರಾ ಈ ಹುಡುಗ ಮುಜೆ ಕಡಾವು ಸೇ ಮಾರ್ಕರ್ ಯೋನ ಅಕಡತಾ ಅದಕ್ಕೆ ಕಡಾವು ಅಂದರೆ ಪಾದಕಿಯಿಂದ ನನಗೆ ಹೊಡೆದ ಪಾದಕಿಯನ್ನು ಬೀಸಿದ ನನ್ನ ಕಡೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಇದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರು श्रीकंठ सिंह मालूम नहीं कड़ाऊ से मारा इस बात सुनकर श्रीकंठ सिंह को बहुत गुस्सा देखिए श्रीकंठ सब हाल साफ साफ कहो तो मालूम हो मुझे तो कुछ पता नहीं देखिए ಇದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಈ ಪಾದಕಿಯಿಂದ ಹೊಡೆದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಇವರು ಸರಿಯಾಗಿ ನನಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂತ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ आनंदी परसों तुम्हारे लाडले भाई ने मुझसे मांस पकाने को कहा ಅದಕ್ಕೆ ಮೊನ್ನೆ ದಿವಸ ಅಂದರೆ ಗುರುವಾರ ಎರಡು पक्षी ತೆಗೆದುಕೊಂಡ್ಬಂದ दो चिड़िया लेकर आया उस चिड़ियों से मांस पकाने के लिए कहा मैं मांस पकाकर इंतज़ार कर रही थी वो खाने के लिए बैठा मांस में घी छोड़ा
आंडी गाड़ में पाव गीता माल से छोड़ा परंतु दाल में नहीं छोड़ा। वो पूछता है दाल में क्यों नहीं छोड़ा, माल से छोड़ा है। परसों मैं गीला इतना जल्दी उठ गया और थोड़ा थोड़ा विचार के लिए झगड़ा किया और मेरे मैके के बारे में बातचीत किया। देखिए, दाल में घी को नहीं है, बस इसी पर मेरे मैके को बुरा ಬಲ करने लगा। ಅದಕ್ಕೆ ಆ ವಿಚಾರಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ತವರು ಮನೆಯ ಬಗ್ಗೆ ಇವರು ತಪ್ಪಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನಾನು ಕೂಡ ಕೋಪದಿಂದ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೇಳಿದೆ. ಮುಜಸೆ ನಾ ರಹಾಗಯ, ನನಗೆ ಆ ಕೋಪ ತಡೆಯಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ ತವರು ಮನೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರಿಂದ. मैंने कहा कि वहाँ इतना घी तो नहीं कहाँ का जाते हैं और किसी को जान भी नहीं पड़ता। बस इतनी सी बात पर इस अन्यायी ने मुझ पर कड़ाओ पेक मारी. देखिए, ನಮ್ಮ ತವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಾರರು ಕೂಡ ತುಪ್ಪವನ್ನು ಸೇವಿಸ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಮನೆ ಥರ ಕಾಲು ಭಾಗ ಇಟ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ ಎಂಬ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ उस बात सुनकर वो अन्यायी ने गुस्सा से कड़ाओं से मुझे फेंका. यदि हाथ से ना रोक लो, ನಾನೇ ಕೈಯಿಂದ ಪಾದಕೆಯಿಂದ ತಡೆದೆ, ಪಾದರಕ್ಷೆ ತಡೆದೆ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ತೋ ಸಿರ್ ಪಟ್ ಜಾಯ್, ನನ್ನ ತಲೆ ಗೋಡೆ ಒಡೆದೋಗ್ತಾ ಇತ್ತು ನಂದು. ಉಸಿ ಸೇ ಪೂಚೋ ಮೈನೆ ಜೋ ಕುಚ್ ಕಹಾ ಹೇ, ಇಲ್ಲ ಲಾಲ್ ಬಿಹಾರಿ ಸಿಂಹನೇ ಕೇಳಿ ನೋಡು, ಈ ಥರ ಆಯ್ತೋ ಇಲ್ವೋ, ಪಾದಕೆಯನ್ನು ಹೊಡೆದ್ನೋ ಇಲ್ವೋ ಕೇಳಿ ನೋಡು ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ತಮ್ಮನನ್ನ ಅಂತ ಆನಂದಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಓಹೋ ಸಚ್ ಹೈ ಯಾ ಜೂಟ್, ಇದು ಸತ್ಯನೋ ಇಲ್ಲ ಸುಳ್ಳು ಕೇಳಿ ನೋಡು ಅಂತೇಳಿ. श्रीकंठ की आंखें लाल हो गई. इस संदर्भ में आनंदी का बात सुनकर श्रीकंठ के आंख लाल हो गई. श्रीकंठ सिंहನ ಕಣ್ಣುಗಳು ಕೆಂಪು ಅಂದ್ರೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು ಅಂತ. बोले यहाँ तक हो गया इस चोकरे का यह साहस, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಆಯ್ತಾ ಇದನ್ನ ಸಾಹಸ, ಈತನ ಎಷ್ಟು ಮುದ್ದಾಗಿ ನಾನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದೆ, ಇಲಹಾಬಾದ್ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ವಸ್ತು ತರ್ತಾ ಇದ್ದೆ, ಪ್ರೀತಿಯ ತಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬೆಳೆದ್ಬಿಟ್ಟ. आनंदी स्त्रियों के स्वभावानुसार रोने लगी. विचारವನ್ನು ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು कಣ್ಣीरನ್ನು सुरिಸಿತು. श्रीकंठ सिंह के सामने, पति के सामने रोदन करती है, क्योंकि आंसू उसकी पलकों पर रहने थे. श्रीकंठ बड़े धैर्यवान और शांत पुरुष थे. श्रीकंठ सिंह धैर्यವಂತ ಮತ್ತೆ ಶಾಂತ ಸ್ವಭಾವ ಆಯಿತು, अच्छा स्वभाव होता. उन्हें कदाचित ही कभी क्रोध आता था, आतंक ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ. अच्छा लड़का स्वभाव, अच्छा स्वभाव होता. स्त्रियों के आंसू पुरुष की क्रोधाग्नि भड़काने में लेत का काम देती. ಅಂದರೆ श्रीकंठ सिंह के सामने पत्नी रोदन करने से उसको बहुत गुस्सा आया. ಹೆಂಡತಿ ಹತ್ತಿರದಿಂದ ಆತನಿಗೆ ತುಂಬ ಕೋಪ ಬಂತು. प्रातः काल अपने बाप के पास जाकर बोले, दादा अब इस घर में मेरा निभाव ना होगा. बेड़िगे श्रीकंठ सिंह शुभ उठकर अपना बाप के सामने कहता है, घर में अन्याय हुआ, ನಾನು ಇಲ್ಲದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯವಾಗಿದೆ. देखिए, इस तरह की विद्रोहपूर्ण बातें कहने पर श्रीकंठ ने कितनी ही बार अपने कई मित्रों को हाड़े हाथों लिया था, परंतु दुर्भाग्य आज उन्हें स्वभाव में बातें अपने मुंह से कहनी पड़ी. दूसरों को उपदेश देना भी कितना सहज है. दूसरों ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಉಪದೇಶ ಮಾಡುವವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಈ ಥರ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಅನ್ಯಾಯ हुआ. मैं नहीं था उस संदर्भ में कड़ाऊ से मारा है, वो अन्याय है. बेईमानों से घबरा उठे और बोले. अपना बेटा का बात सुनकर घबरा उठा, ಗಾಬರಿ ಒಳಗಾಗ್ತಾರೆ. ಓ ಮಗ ಈ ಥರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರಲ್ಲ ನನ್ನ ಮುಂದೆ, ಬಹಳ ಕೋಪ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು. क्यों? श्रीकंठ इसलिए कि मुझे भी अपनी मान प्रतिष्ठा का कुछ विचार है. लेकिन मान प्रतिष्ठा विचारवाಯಿತು. घर का लोग देखकर क्या कहता है, मेरा घर के बारे में क्या सोचता है. ಜಗಳವನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರು ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಅಪಾರ್ಥ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ, ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ.
आपके घर में अब अन्याय और अटका प्रकोप हो जा जा रहा है। जिनको बड़ों का आदर सम्मान करना चाहिए वे उनके सिर चढ़ते हैं। मैं दूसरे का नौकर टहरा घर पर रहा नहीं। यहाँ मेरे पीछे स्त्रियों पर कड़ाऊ और जूतों की बौछार होती है। कड़ी बात तक चिंता नहीं, कोई एक की दो हल है, वो तक मैं सह सकता हूँ, किंतु यह कदापि नहीं हो सकता कि मेरे ऊपर लात घूंसे पड़े और मैं 10 ना मारूं। बहुत गुस्सा आया श्रीकंठ को। मन में सोचता है रात नींद नहीं अच्छी तरह नहीं आया और उसके बारे में सोचता था। बाप से कहता है घर में मैं रहना चाहिए, नहीं तो लाल बिहार सिंह रहना चाहिए, ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಇರಬೇಕಿಲ್ಲ, लाल बिहार सिंह ಇರಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ। ಬೇರೆ ಮಾವಸಿಂ ಕುಚ್ ಜವಾಬ್ ನಾ ದೇ ಸಕೆ, ಮಗನ ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಉತ್ತರ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ, ಬಹಳ ಕೋಪಗೊಂಡಿದ್ದಾನೆ। श्रीकंठ सदैव उनका आदर करते थे। उनके ऐसे तेवर देखकर बूढ़ा ठाकुर हावक रह गया। केवल इतना ही बोला, बेटा तुम बुद्धिमान होकर ऐसी बातें करते हो। देखिए बेटा अब बुद्धिमान है, डिग्री प्राप्त लिया है, ओदिದಂತವನು, मालूम हुआ है गलत और सच के बारे में आपको मालूम है। स्त्रियाँ इस तरह घर का नाश कर देती है। देखिए अपना पति का बात सुनकर, ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಾತು ಕೇಳಿ ಈ ಥರದೇ ಜಗಳಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ, ಕೋಪಗೊಂಡಿದೆಯಾ, ಸ್ತ್ರೀಯ ಸರ್ವನಾಶ ಕರ್ತಾಯಿ, ಮನೆಯನ್ನು ಹಾಳು ಮಾಡ್ತಾಳೆ ಸ್ತ್ರೀಯ, ಮಾತು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ದಕ್ಕೆ। स्त्रियाँ इस तरह घर का नाश कर देती है, उनको बहुत सिर चढ़ाना अच्छा नहीं, ಅವರ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ, ಅವ್ರ ಮಾತು ಕೇಳಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ। ಶ್ರೀಕಂಠ इतना मैं जानता हूँ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, मैं जानता हूँ ತಿಳಿದಿದ್ದೇನೆ, ಯಾವುದು ಒಳ್ಳೆಯದು ಯಾವುದು ಕೆಟ್ಟದು ಇದು ನನಗೆ ಗೊತ್ತು। आपके आशीर्वाद से ऐसा मूर्ख नहीं हूँ, आप स्वयं जानते हैं कि मेरे ही समझाने बुझने से इस गांव को कहीं कर संभल गए, पर जिस स्त्री की मान प्रतिष्ठा का ईश्वर के दरबार में उत्तरदाता हूँ, इसके बारे में मुझे मालूम है, ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅದರಿಂದಲೇ ಮನೆಯನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿರೋದು। इसके प्रति ऐसा घोर अन्याय और ಪಶುತ್ವ ವ್ಯವಹಾರ ಮುಜೆ ಅಸಹ್ಯ ಹೈ। ಪಶುತ್ವ ವ್ಯವಹಾರ, ಪಶುವಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಡಾವು ಸಿಂಹ ಪಾದಕೆಯಿಂದ ಹೊಡೆದಿರೋದು, ದುರ್ವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಿರೋದು ಇಲ್ಲದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ, ಇದನ್ನು ನಾನು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ, ಅಸಹ್ಯ ಹೈ, ಇದು ನನಗೆ ಅಸಹ್ಯವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಾಗಿದೆ। आप सच मानिए मेरे लिए यही कुछ कम नहीं है कि लाल बिहारी को कुछ दंड नहीं देता, ನಾನು ಇವನಿಗೆ ದಂಡ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ನೀವೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, उसके बारे में सोच लीजिए, ठीक है या गलत, ಸರಿನೋ ತಪ್ಪೋ ನೀವೇ ಹೇಳಿ ಅಂತ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ। ಶ್ರೀಕಂಠ ಸಿಂಗ್ ಬೇರೆ ಮಾಧವ್ ಸಿಂಗ್ ಬಿ ಗರ್ಮಾಯಿ, ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಬೇರೆ ಮಾಧವ್ ಸಿಂಹನಿಗೆ ಕೂಡ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ, ತನ್ನ ಚೋಟ ಬೇಟ ಎರಡೇ ಮಗನ ಈ ವರ್ತನೆಯನ್ನು ಆತನಿಗೂ ಕೂಡ ಬೇಸರ ಆಗುತ್ತದೆ। ಬೇರೆ ಮಾಧವ್ ಸಿಂಹ ಬಿ ಗರ್ಮಾಯಿ, ऐसी बातें और ना सुन सके, बोले लाल बिहारी तुम्हारा भाई है। देखिए लाल बिहारी अलग नहीं, ಬೇರೆಯವನಲ್ಲ, तुम्हारा छोटा भाई, ನಿಮ್ಮ ತಮ್ಮ, ಕ್ಷಮಾ ಕೀಜಿ, ಅವನು ಕ್ಷಮಿಸ್ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। उससे आप कभी भूल चुका हो, उसके कान पकड़ो, लेकिन ಏನೋ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ ಅವನು ಕಿವಿಯನ್ನು ಹಿಡಿದು, ಕಾನ್ ಅಂದರೆ ಕಿವಿಯನ್ನು ಹಿಡಿದು ನೀನು ये बुद्धि हेड़ो, उसको जानकारी दीजिए, ये तुम्हारा भाई है, क्षमा कीजिए, अनपढ़ आदमी है, आप बुद्धिमान है, उसको क्षमा कीजिए ಹೇಳ್ತಂತಂದೆ। ಶ್ರೀಕಂಠ लाल बिहारी को मैं आप अपना भाई नहीं समझता, ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ತಮ್ಮ ಸಹೋದರ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, भाई नहीं समझता। बेन माधव सिंह श्री के पीछे श्रीकंठ जी नहीं, उनकी क्रूरता और अविवेक के कारण
दोनों कुछ देर चुप रहे। देखिए ये दोनों के बीच चर्चा होता है, बात चलता है, ಇದರ ಬಗ್ಗೆ ತಂದೆ ಮತ್ತು ಮಗನ ನಡುವೆ ಶ್ರೀಕಂಠ ಮತ್ತು ಬೇರಿಮಾಧವ ಸಿಂಹನ ನಡುವೆ ಮಾತು ನಡೆಯುತ್ತೆ ಈ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ। देखिए ठाकुर साहब लड़के का क्रोध शांत करना चाहते, ಸಿಟ್ಟನ್ನು ಕಮ್ಮಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। लेकिन यह नहीं स्वीकार करना चाहते थे कि लाल बिहार ने कोई अनुचित काम किया है, उसका बात सुनने के लिए तैयार नहीं, आतನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ तैयारिಲ್ಲ, ತಂದೆ ಮಾತನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ बहुत गुस्सा आया है, उसके बारे में सोचता था। इसी बीच में गांव के और कई सज्जनों के चिलम के बहाने वहाँ बैठे कई स्त्रियों ने जब यह सुना कि श्रीकंठ पत्नी के पीछे पिता से लड़ने को तैयार है। गांव में लोग बातचीत करते हैं, आस पड़ोस का लोग रहते हैं ना, अक्का पक्का मने झगड़ा में खुशी पड़ता है, कुछ लोग खुशी करता है, बातचीत करता है उसके बारे में, घर के बारे में, तो उन्हें बड़ा हर्ष हुआ और ये खुशी आगते। दोनों पक्षों की मधुर वाणियाँ सुनने के लिए उनकी आत्मग्लानि तिलमिलने लगी। गांव में कुछ ऐसी कुटिया मनुष्य भी थे, इंಥ ಮನುಷ್ಯರು ಇರ್ತಾರೆ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ, ಕುಟಿಲ ಮನುಷ್ಯ, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿ ಖುಷಿ ಪಡುವಂಥ, खुशी होता है, दूसरों को मुश्किल होने से खुशी होता है कुछ लोग। इसके बारे में बेईमान सिंह सोचता था, त्रागबारदु ಅಂತ। जो इस कुल की नीतिपूर्ण गति पर मनी मन जलते थे, वे मनी मन ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಬೇರಿಮಾದ ಸಿಂह। वे कहा करते थे श्रीकंठ अपने बाप को दबाता है, इसलिए वो दबा है, उसके विद्या पढ़ी इसलिए वो किताबों को कीड़ा है। देखिए ಜನ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಏನೋ ಓದಿದ್ರೆ ಆದರೆ ಪುಸ್ತಕಗಳು ಅನುಭವ ಇಲ್ಲ ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। बेईमानों सिंह उसकी सलाह के बिना कोई काम नहीं करते, यह उसकी मूर्खता है। इन महान भावों की शुभकामनाएं आज पूरी होती दिखाई दी। कोई हुक्का पीने के बहाने और कोई लगान की रसीद सीखने आकर बैठ गया। लाल बिहारी सिंह अपना बड़े भाई को गौरव करता था, प्यार करता था, आदर करता था, उसके सामने नहीं बैठता था, ಗೌರವವಿತ್ತು ಅಣ್ಣನ ಬಗ್ಗೆ। ಆದರೆ ಈ ಮಾಡಿದಂಥ ತಪ್ಪಿನ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ सोचता, चिंता करता लाल बिहारी सिंह, पश्चाताप करता, गलत के बारे में सोचता है। बेईमानों सिंह पुराने आदमी थे, इन भावों को ताड़ गए। देखिए ಮಗನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಬೆದರುತ್ತಾರೆ, ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸರಿ ಅಲ್ವಾ ಹೇಳ್ತಾ ಇರೋ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ। उन्होंने निश्चय किया चाहे कुछ ही क्यों ना हो, इन द्रोहियों को ताली बजाने का अवसर ना दूंगा। देखिए ಅವಸರ ಇಂಥಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ, ಊರಿನವರು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। घर का मान रक्षण करने के लिए सोचता था। तुरंत कोमल शब्दों में बोले, बेटा मैं तुमसे बाहर नहीं हूँ, तुम्हारा जो जी चाहे करो, अब तो लड़के से अपराध हो गया। देखिए ಇದು ಹೆಂಗೆ ತಿಳಿತಾ ಥರ ಮಾಡು, ಆದರೆ ನಿನ್ನ ತಮ್ಮಂದು ತಪ್ಪಾಗಿದೆ, अपराध हुआ है, उसको क्षमा कीजिए, वो छोटा भाई है, अनपढ़ आदमी है, तुम्हारा भाई है, उसको क्षमा कीजिए, क्षमिಸಿಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। इलाहाबाद का अनुभव रहित लज्जाया हुआ ग्रेजुएट इस बात को ना समझ सका। ಇದನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಗ್ರಾಜ್ಯುಯೇಟ್ ಆದಂತಹ ಶ್ರೀಕಂಠ ತಯಾರಿರಲಿಲ್ಲ। उसे डिबेटिंग क्लब में अपनी बात पर अड़ने की आदत थी। इन हथकंडों की उसे क्या खबर, बाप ने जिस मतलब से बात पढ़ती थी वो उसकी समझ में ना आया। ಮಗನಿಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, ಅರ್ಥ ಮಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, सोचता है। बोला लाल बिहारी के साथ अब इस घर में नहीं रह सकता। आखिरी में मन में सोचता है
लाल बिहारी सिंह के साथ मैं नहीं रहता हूँ, घर में ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. लाल बिहारी घर में रहना चाहिए, मैं रहना चाहिए. लाल बिहारी इरಬೇಕಿಲ್ಲ, ನಾನು ಇರಬೇಕು. इस तरह मन में सोचता है गुस्सा के कारण. छात्रों, अगले क्लास में भाग 4 के बारे में जानकारी प्राप्त करेंगे.